बिझनेसमध्ये झालेल्या उत्तम प्रॉफिटमुळे माझ्या हितचिंतकांचे आय मीन माझ्या हितशत्रूंचे डोळे दिपले गेले होते. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, जर आपल्याला आपलं वैभव टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला किमान काही दिवस तरी आपली लाईफस्टाईल बदलावी लागणार आहे. मोरेश्वर आजोबा आमचे कोणीच लागत नाहीत. अगं मोरेश्वर पंडितांनी काकांना मुलाप्रमाणे मानलं, वाढवलं. आता त्या अर्थाने तुझ्या सख्ख्या आजोबांपेक्षाही अधिक घट्ट नातं नाही का जोडून गेले ते? त्याचा फायदा उठवूनच तुम्ही आमच्या दमानिया साहेबांकडून 30,000 रुपयांची लाच मागितलीत आणि लोनच्या रिकव्हरीसाठी बँकेने तगादा न लावण्याचा शब्दही दिलात. म्हणजेच सोडावं मिस्टर रिकव्हरी ऑफिसर. शोकॉज नोटीस ज्यावेळेस तुमच्या हातात पडेल ना त्यावेळेस माझीही तुम्हाला ओळख पटेल. तुमच्याशी कोणत्याही विषयावर वाद घालणार नाही. स्वभाव वैशिष्ट्ये असतातच, मतभिन्नता निर्माण होते ती त्यातूनच. यापुढे मी तुमच्याशी कोणत्याही विषयावर वाद न घालण्याचं ठरवलंय. तर निघून गेला तो कोण? हा माझा मोठा मुलगा अविनाश. हे घ्या पाणी. पाणी घ्या. वाटलंच मला आज स्वतःला समजतं कोण. माझ्या मंजितच्या भांडला आणि माझ्या मंजितला नोकरी देऊ नका असं याच्या वडिलांना सांगतो. अरे तुझे बाबा अजून जिवंत आहे. देव करो आणि पंडित साहेबांना उदंड आयुष्य लाभो. पण माझा मंजित त्याला वडील नाही, आई नाही. मीच त्याला लहानपणापासून सांभाळलं आणि नोकरी केली. आता मी थकलो. नोकरी करून या म्हाताऱ्या आजोबाची सेवा करावी असं जर मंजितला वाटत असेल तर त्याचं काय चुकलं? हे बघा आजोबा. तू कोण? मी मोनिका. वाटलंच मला. मध्ये मध्ये नाक खोटलं म्हणजे तू मोनिकाच असणार. तुम्ही ओळखता मला? हो, चांगलंच ओळखलं. मला माझ्या मंजितने सगळं सांगितलं. तू मला सांग, माझ्या मंजितप्रमाणे तू सुद्धा वायात गेलीच होतीस ना? तर या देवसमाज कुटुंबाने तुला आधार दिला. माझ्या मंजितला आधार देतात तर तू आणि अविनाश का हरकत घेतात? काहीच कनेक्शन लागत नाहीये. दादाच्या जान्हवी मॅडम इथे का आले असतील आणि त्यांनी ते नोटांचे सिरियल नंबर्स का लिहून घेतले असतील? अगं राहुल आला होता आता. राहुल त्याला जेवायला दे, नाहीतर परत तो रुसून जाईल का आपल्यावर. हो आई, मी देईन त्याला जेवायला. हा तू तू झोप बरं.
त्याच्या आवडीचा रस्सा केला मी. झोप परत झोप झोप बरं. अनु, अनघा अगं, आई हे काय डोळ्यात का पाणी तुझ्या? अगं असं भरल्या घरात रडू नये बाळा. नाही आई, डोळ्यात काहीतरी गेलं असेल माझ्या. पाहू पाहू काय गेले पाहू. नाही राहू दे, होईल ते बरं. शुभी काय तू अगं? राहुल आत्ता ऑफिस बंद येईल, फार भुकेला असेल का तो. हल्ली टिफिन सुद्धा घेऊन जात नाही. चल लवकर माझ्यावर बस, स्वयंपाकाला मदत. आई आता काय? आई असं का करतेस तू? आता मी काय केलं? बरं ठीक आहे, तुला कंटाळा आलाय का? बस निवांत, मी बघते स्वयंपाकाचं. हा मॅडम, तुम्ही मला सगळं नीट सांगा एकदा. मला वाटतं काहीतरी मोठा घोटाळा आहे. ठीक आहे, सांगते तुला. अनघा, माझे मिस्टर दिवाकर, त्यांचं आत्ताच किडनीचं ऑपरेशन झालं. बाबा, बोल. काय बोलू? एवढे प्रयत्न करूनही आयुष्यात माझं काय होईल असं वाटत नाही. तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. उन्हाळपणा केला नसता तर आज आयुष्यात सेटल झालो असतो. एक छानपैकी नोकरी केली असती आणि तुम्ही मस्तपैकी बसून आराम केला असता आणि मी तुमची सेवा केली असती. असं म्हणतोस? पण आता काय करणार? प्रचंड नैराश्य आलंय आबा. ओ आबा, काय झालं? अहो आबा, काय झालंय? अरे अहो आबा, काय झालं काय ते तर सांगा आधी. बाजूला गाडी सुटून जात आहे. अहो आबा, काय वेडेपणा चाललाय तुमचा? ओ आबा, अरे खाली या, खाली या, खाली या तुम्ही, खाली या. बस झालं. काय झालं तुमचं? काय चाललंय? सगळ्याचं बरं वाटलं. अंगात उत्साह संचारलाय. हा नैराश्य जाणण्याचा 5वा प्रकार आहे. असे अनेक प्रकार मला माहित आहे. म्हणजे तुला सांगतो, नैराश्य घालवायचं असेल ना तर उड्या माराव्या, जोरजोरात पळावं, नाचावं. म्हणजे कसं नैराश्य पळून जातो आणि एक नया उत्सव तयार होतो. आता हिम्मत ना आता तू पंडित साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेट. बघ माझं काम होतंय की नाही. अहो नको आबा, नको. त्यांनी जसा माझा अपमान केला ना तसा तुमचाही अपमान करून टाकतील ते. असं म्हणतोस? हो. मग काय करतोस तू? जाणारच केलंय काय परत ओरडू? नको नको नको, शेजारी येतील. मी जातो, मी जातो. वा, आता कशा उत्साह वाटतं. नमस्कार महाडिक साहेब. या या मॅडम. ऐकून बरं वाटलं. मॅडम,
नाहीतर मित्राची बायको आहे म्हटल्यावर वहिनी वगैरे असं टिपिकल. तुमच्यात कुठल्या अँगलनी मला वहिनी दिसत नाही. आणि आम्ही पोलीसवाले म्हणजे पोलीस डिपार्टमेंटची माणसं सहजासहजी अशी खोटी नाती करत नाहीत. कारण कर्तव्य बजावत असताना ही खोटी नाती आड येतात. बसा. थँक्स. बोला, कसं काय येणं केलं? मला ना तुमच्याशी खूप मन मोकळेपणानं बोलावंसं वाटत होतं. खूप काही सांगायचंय तुम्हाला म्हणून आले होते. पण मी आल्यावर तुम्ही लगेच शेरेबाजी सुरू केली. आता कसं बोलू आणि काय बोलू काय समजतच नाही. विषय कशाचा? गप्पा मारायला आलात ना, मग गप्पांचा विषय. मैं और मेरी तन्हाई आहे. मला ना खूप एकटेपणा जाणवतोय महाडिक साहेब. खरं सांगू, मला ना कोणी समजूनच घेत नाही. तुमचं सुद्धा लग्न झालं नाही ना, तुम्हाला सुद्धा एकटेपणा जाणवत असेलच ना. पहा ना, तुमचं लग्न झालं नाही म्हणून तुम्ही एकटे आहात आणि माझं लग्न होऊन सुद्धा मी एकटी. तसं पाहिलं तर एका अर्थानं आपण दोघंही समदुःखीच आहोत ना. दोस्ती. राहू द्यात मॅडम, उगाच हात मिळवायचं नको. नाहीतरी तुमचे फिंगरप्रिंट्स आहेत माझ्याकडे. हे पहा मॅडम, सर्वसामान्य माणसांनी पोलिसांची दोस्ती करू नये आणि दुश्मनी तर मुळीच नाही. दादा, कॉफी. अरे वा, थँक्स. बस ना. दादा, मोहनला 5 लाख रुपये हुंडा म्हणून दिले होते, ते परत करायचं तू म्हणत होतास. ते कितपत सिरियसली होतं? अगं मी सिरियसलीच बोललो होतो, पण बघितलंस ना मी असं बोललो आणि मम्मानी मला किती झापलं होतं ते. आठवत नाहीये का तुला? मम्माचं काय, आईचं मन आहे. मलाही ती सारखी सांगत असते की झालं गेलं विसरून जा. ते तुझ्याशी तरी वाईट वागलेले नाही आहेत ना. असा मांडलेला संसार का मोडून निघालीयस? परत जा. पण मी तिचं बोलणं मनावर घेते का? मला माझ्या मनाविरुद्ध नाही वागता येणार आहे. तुलाही वाटतं ना आपण मोहनला दिलेले 5 लाख रुपये वसूल करायला हवेत? आपण तेच करूया. मी तुझ्या सोबत येते. आपण दोघंही मँगलोरला जाऊया. सीमा. हो दादा. सीमा, तू आणि मम्मानी पोलीस कंप्लेंट केली होती, त्याचं काय झालं पुढे? ते इन्स्पेक्टर भोसले चौकशी करणार होते. ते मोहनलाच इथे बोलवून घेणार होते. आपण एक काम करूयात, इन्स्पेक्टर भोसलेंना आजच जाऊन भेटूयात आणि त्यांना विचारूयात तरी चौकशी कुठपर्यंत आली, पुढे काय झालं. आजच नाही, आपण आत्ताच जाऊया. थांब, मी येतेच. माधुरी, प्रत्येक गोष्टीत अविनाशला इन्व्हॉल्व करण्याची काय गरज आहे? अम्मा सॉरी हा, मला कळलेलं नाहीये तू काय बोलतेस ते. हे बघ, आपण इथे राहायला आलोय ते तात्पुरतं. आपली परिस्थिती खालावली म्हणून नाही, तर सोय म्हणून. मम्मा, कारण काही असो, पंखा आणि एसी याच्यात फरक आहे ना.
आपल्याला रात्री झोप लागली नाही का? कारण आपल्याला सवय नाही म्हणून. पण 4 दिवसात होऊ आपण ऍडजस्ट. तेच ॲडजस्टमेंट. आपल्याला मान्य आहे ना? म्हणजे तुझा विश्वास आहे ना याच्यावर? गुड. मम्मा, आपण अशा घरात राहायला आलोय ना जिथे सुख सोयी नावाचा प्रकारच नाही. तशी म्हणजे खूप काही तक्रार नाहीये, पण मला असं वाटतं की अवी आणि मी जर लग्न केलं ना तर ह्याच्यापेक्षा बऱ्या परिस्थितीत राहू. तशी माझी अपेक्षाही नाहीये, पण या उलट कोणत्याही कारणाने का होईना अशा परिस्थितीत राहण्याची, ऍडजस्टमेंट करण्याची सवय मला पप्पांनी करून दिली. याच्यात मला आनंद आहे. अरे ये प्रतीक, बस ना. असं अचानक? कसं आहे सागर? ठीक आहे मॅम, तुमचे आशीर्वाद आहे. ऐशी असे आशीर्वाद वगैरे शब्द माझ्यासमोर नको वापरत जाऊस. मला नाही आवडत. अरे तू मोठा होणार आहेस ते तुझ्या टॅलेंटच्या बळावरती. माझा फक्त आधार. का? माझा आधार नकोय का तुला? कम ऑन. नाही, ऑफकोर्स मॅम, तुमचा सपोर्ट तर मला हवाच आहे. अरे संपूर्ण हातच धरलास? तुला माझा सपोर्ट हवाय की अख्खी मी? कधी तुम्ही कोणत्या अर्थाने काय बोलता हे खरंच कळत नाही मला. खरं सांगू, माणसांना नेहमी असंच असायला हवं. अनप्रेडिक्टेबल. आपल्या मनात काय चाललंय याचा अंदाज समोरच्याला कधीही येता कामा नाही. जर का समोरच्याला आपला अंदाज आला, आपल्या मनात काय चाललंय ह्याचा ठाव लागला, तर आपली शिकार झालीच म्हणून समजायचं. हे खरं आहे. खरं आहे. अरे मग तसं वागत का नाहीस? अरे तुझ्या मनात काय चाललंय ह्याचा अंदाज मला अगदी आपल्या पहिल्या भेटीपासूनच आलाय. म्हणून तर मला पाहिजे तसं नाचवू शकते मी तुला. सीमा जाते गावकर, बरोबर? सॉरी, पण शिकर. दोन्ही एकच. मी माझ्या नवऱ्याविरुद्ध तक्रार नोंदवली होती. त्याचं काय झालं? प्राची मॅडमच्या सांगण्यावरून मीच तुला पंडित साहेबांकडे नेलं होतं. त्यावेळी माझी खुन्नस होती त्या माणसावर. अरे आउटलाईनला गेलो होतो मी. पण तुझा भाऊ राहुल आणि कोणती प्राची नार्वेकर, ते किडनी ऑपरेशन, या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी नक्की काहीतरी संबंध आहे.